लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 5 डिसेंबरच्या भागामध्ये आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि छानपैकी पुरणपोळीचा कलाने केलेला बेत खात असतात। सगळेजण येतात आता इकडे आबा सुद्धा खूप खुश असतात आणि पुरणपोळी खात असतात। त्यावरती इकडे आता कला सांगायला लागते, आबा घ्या ना, अजून एक तुम्ही पुरणपोळी घ्या ना। यावरती आबा म्हणतात, नको नको, मला एक पुरणपोळी बास। यावरती अद्वैत म्हणतो, बघितलंस आबांनी एकच पुरणपोळी खाल्ली, याच्यावरून तुला कळायला पाहिजे ना की पुरणपोळी कशी झाली ते। यावरती कला म्हणते, हो का? तितक्यात ती म्हणते, रजनी मॅडम तुम्ही सुद्धा बसून घ्या ना, तुम्ही सुद्धा छानपैकी सगळ्यांच्या सोबत जेवून घ्या। रजनी म्हणते, कला एक काम करते, सगळ्यात आधी मी काय करते माहितीये का, मी सगळ्यात आधी सगळ्यांना वाढून घेते आणि मग नंतर बसते। कला ऐकायला तयार होत नाही, नाही रजनी मॅडम तुम्ही सुद्धा खाऊन घ्या। त्यावरती अद्वैत म्हणायला लागतो, ठीक आहे, म्हणजे इतकी काही ओव्हररेटेड पुरणपोळी झालेली नाहीये। कला म्हणते, हो का? मग पुरणपोळी चांगली नाही तर चौथ्यांदा ही तुझी चौथी पुरणपोळी का आहे रे बरं? तू 4 पुरणपोळ्या खाल्ल्यास आणि आता थांबला नाहीस ना तर अर्धा डझन पुरणपोळ्यांचा तू फडशा उडवशील, ही गोष्ट मात्र नक्की। जर का अर्धा डझन पुरणपोळ्या एक माणूस खातो तर म्हणजे ही अप्रुव्हलच झालं ना की माझ्या पुरणपोळ्या चांगल्या झाल्यात। यावरती अद्वैत म्हणतो, अप्रुव्हल वगैरे काही नाही रे, मी फक्त ऍडजस्टमेंट करणारा माणूस आहे, मी ऍडजस्टमेंट करणारा माणूस आहे म्हणून मी आपलं खातो कशा पण झालेल्या पुरणपोळ्या। कला म्हणते, असं का? अरे पण ही अशी ऍडजस्टमेंट करायची तुला काही गरजच नाहीये ना चांदेकर, बिलकुल गरज नाही तुला ही ऍडजस्टमेंट करायची। असली फालतू ऍडजस्टमेंट तू करायला जाऊ नकोस, ती तुला शोभतच नाही। असं म्हणत कला आता अद्वैतला या सगळ्यामध्ये सांगते, ठीक आहे तू एक काम कर बरं, मी तुझ्या ताटामधली ही पुरणपोळी आहे ना 5वी, ही पुरणपोळीच काढून टाकते, म्हणजे तुला असली फालतूची ऍडजस्टमेंट करायची काही गरजच नाहीये। चल चल काढ ही पुरणपोळी। यावरती अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं? अगं तू माझ्या ताटामधली पुरणपोळी का बरं काढतीयस? यावरती कला म्हणते, तुला आवडत नाही ना पुरणपोळी म्हणून। यावरती अद्वैत म्हणतो, बघितलं आबा, एखाद्याच्या ताटामधून गोष्ट काढून घेणं कितपत योग्य आहे? यावरती आबा म्हणतात, तू पण चुकतोस ना, अरे बायकोचं कौतुक केल्याने कुणी कमी होत नाही, उलट घरामध्ये कौतुक केल्याने प्रसन्न वातावरण राहतं, घरामध्ये खूप चांगलं वातावरण राहतं। पण तुझं काय चाललंय? तुला तर बायकोचं कौतुकच करायचं नाहीये। यावरती आता अद्वैत म्हणतो, ठीक आहे, म्हणजे जर का आबा म्हणतायत की या सगळ्यामध्ये बायकोचं कौतुक केल्याने घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं तर मी नक्कीच बायकोचं कौतुक करतो। असं म्हणत आता मात्र आबा बोलल्यामुळे अद्वैत म्हणतो, छान झाली हा पुरणपोळी, अगदी सागर संगीत पुरणपोळी झालेली आहे। यावरती कला पण काय कमी आहे? कला सांगायला लागते, काय रे चांदेकर, आत्ता तर तू म्हणत होतास की पुरणपोळी चांगली नाही, आत्ता म्हणतोयस पुरणपोळी चांगली आहे, नक्की तुझं चाललंय तरी काय? यावरती अद्वैत म्हणतो, त्यावेळेला मी खोटं बोलत होतो, आत्ता मी खरं बोलतोय, झालं समाधान तुझं? असं म्हणत इकडे आता अद्वैत आणि कला यांची भांडणं काही थांबत नसतात आणि दोघ जण एकमेकांना कुरघोड्या करायला काही कमी करत नसतात। रोहिणीला मात्र हे त्यांची कुरघोडी, ही त्यांची भांडणं, ही त्यांची नोकझोक हे काहीही आवडत नसतं आणि रोहिणी आता या सगळ्यामध्ये विचार करत असते की नाही काहीही झालं तरी यांना वेगळं करायलाच पाहिजे। तोपर्यंत इकडे नैनाला मेसेज आलेला असतो, नैनाला मेसेज येतो, नैना तो मेसेज पाहते, त्या मेसेजमध्ये सौरवने सांगितलेलं असतं, पैशाची व्यवस्था झाले का? नैना विचार करते, नाही या सौरवचं काहीतरी करायलाच पाहिजे, इतकी घाई कोण करतं? एकतर 10 लाख ही काही छोटी अमाऊंट नाहीये आणि हे 10 लाख रुपये मी कसे गोळा करणार आहे? त्याचवरती नैना त्याला रिप्लायमध्ये मेसेज टाकते, अरे असं काय करतोयस, इतकी पैशाची व्यवस्था पटकन व्हायला इतके पैसे माझ्याकडे नाही आहेत, मी तुला म्हटलं ना की लवकरात लवकर तुझी पैशाची व्यवस्था मी करेन म्हणून, तर मी नक्की तुला पैसे देईन, फक्त मला थोडासा तुला वेळ द्यावा लागेल। असं म्हणत ती त्याच्याकडे वेळ मागत असते आणि आता तिला सौरव म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालेलं असतो, ज्याला आता झटकता पण येत नसतं आणि ज्याचं डिमांड पूर्ण पण करता येत नसते। तोपर्यंत इकडे आता ती मोबाईलवरती चॅटिंग करत असताना सगळ्यांचं जेवण होतं आणि सगळेजण छानपैकी डायनिंग टेबलवरती बसलेले असतात। तोपर्यंत अद्वैत येतो आणि तो म्हणतो, आहा काय मला झोप लागली, मी जेवलो ना दुपारी तेव्हा जाऊन गाढ असा आतमध्ये झोपलो ना, कधी डोळा लागला मला कळलंच नाही, वा काय पुरणपोळी झाली होती। पण सांगू का मिसेस खरे, या सगळ्यामध्ये ना पुरणपोळी छान झाली होती कारण तुम्ही त्याचं पीठ मळलं होतं, तुम्ही पीठ मळलं होतं म्हणून ती पुरणपोळी छान झाली होती, नाहीतर
यावरती आता कला म्हणते काय म्हणजे मी पुरणपोळी केली त्याचं काहीच नाही. यावरती आता इकडे संगीता म्हणते असू दे ग कले, जावई बापू तुझी थट्टा मस्करी करताय. यावरती अद्वैत म्हणतो नाही 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 तर हिला काय जमतंय, तुम्ही जरा पीठ मळून व्यवस्थितपणे ते कणिक दिलं होतं म्हणून नाहीतर नाही हिला तुमच्या मुलीला काहीही जमत नाहीये असं म्हणत अद्वैत आता मुद्दाम कलाची छेड काढत असतो. त्यावरती आता इकडे संगीता म्हणते कले अगं जावई बापू थट्टा मस्करी करतायत, तू काय यांचं म्हणणं मनाला लावून घेतेस. यावरती कला म्हणते हो मला माहिती आहे ना याला थट्टा मस्करी करण्याची किती सवय आहे ते. आता न तुला पुरणपोळी नाही ना आवडली, एक काम करते रात्रीच्या जेवणामध्ये असं जेवण बनवते ना की तू सारखी सारखी पुरणपोळीची आठवण काढूनच जेवण जेवशील, बघच आता मी काय करते ते. असं म्हणत कला अद्वैतला चांगलीच धमकी द्यायला लागते आणि ती म्हणते आता तुला दाखवते मी कसं जेवण करते ते. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे कला निघून जात असते. तोपर्यंत सरोज येते आणि ती अद्वैतला म्हणते अद्वैत माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. अद्वैत म्हणतो काय झालं आई. यावरती आता इकडे संगीता इकडे आता सरोज सांगायला लागते हे बघ म्हणजे आता मी तुला जे सांगते ते ऐक. हा हार माझं लग्न झालं तेव्हा तुझ्या पंजोबांनी बनवलेला हार होता. म्हणजे हा चांदेकर ज्वेलर्स मधला पहिलं डिझाईन आहे आणि मला असं वाटते की याचं रिनोव्हेशन करण्यात यावं, याच्यामध्ये बेसिक काही बदल करण्यात यावे आणि नव्याने पुन्हा एकदा याचं रिक्रिएशन करण्यात यावं. अद्वैत म्हणतो बरोबर आई, मला माहिती आहे हा हार मी याच्या आधी पण पाहिलेला आहे, या हाराबद्दल मी याच्या आधी सुद्धा ऐकलेलं आहे, त्यामुळे या हाराबद्दल तू काळजी करू नकोस, जे काही याचं रिक्रिएशन करायचं ते छानपैकी करण्यात येईल, त्याची तू चिंता करू नको. असं म्हणत इकडे आता अद्वैत तो हार पाहतो आणि दुसऱ्या क्षणी तो कलाकडे देतो. कलाकडे हार दिल्यावर ती इकडे आता सरोजचे डोळे फिरतात. हे काय, कलाकडे हार द्यायची याला काय गरज होती. त्यावेळेला मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो डिझायनर आहेस ना तू चांदेकर ज्वेलर्सची, हे डिझाईन घे, याच्यामध्ये काय बदल करायचे, त्याचा ट्रेडिशनलनेस कोणत्याही प्रकारे कमी व्हायला नको आहे, हे सगळं तू आता पहा आणि या सगळ्यामध्ये तुला जे काही करता येईल बदल ते कर, पण व्यवस्थित जरा सांभाळून हे कर, कारण या सगळ्यामध्ये या हाराची आत्ताच्या बाजारभावाने बघायला गेलं तर एक 22 लाख किंमत असेल, त्यामुळे हा हार जरा जपून ठेव. असं म्हणत अद्वैत तो हार कलाच्या स्वाधीन करतो, पण तो तिला जपून ठेवायला सांगतो. 22 लाख हाराची किंमत म्हटल्यावरती संगीताला धक्काच बसतो. इतकी जोखमीची गोष्ट कलेच्या हातामध्ये जावई बापूंनी दिले, व्यवस्थितपणे कलेने ठेवायला पाहिजे, पण इकडे नैनाचे डोळे विस्फरतात. नैना विचार करते काहीही झालं तरी हा हार आता मलाच मिळवायला पाहिजे, हा हार जोपर्यंत मला मिळत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसत नाही, कारण जर का हा हार मला मिळाला ना तर या सगळ्यामध्ये माझं तर काम होईल. म्हणजे आता या सगळ्यामध्ये मी ते पैसे याला देऊन टाकीन आणि मला सुद्धा 4 पैसे उरतील, गाठीला 4 पैसे उरतील, परत त्याचं कर्ज फेडता येईल, डोक्यावरती टेन्शन काही राहणार नाही, असा विचार करत आता ती खूप खुश होते आणि आता तो हार कसा मिळवायचा एवढाच ती विचार करते. कला हार पाहते तर खूप सुंदर नक्षीकाम, पारंपरिक, त्याला एक छानपैकी झळाळी असते, पारंपरिक डिझाईनचा तो हार कला आता आपल्या हातात घेते आणि आता तो पाहतच बसते. आणि त्यानंतर आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो. अद्वैत म्हणतो नीट हार तो जपून ठेव. नैनाचे डोळे विस्फरतात तो हार चोरण्यासाठी. तोपर्यंत इकडे आता रूम मध्ये सोहम बसलेला असतो आणि त्याला आठवण येते काजूची, म्हणून तो काजूला फोन करतो. काजूला फोन केल्यावरती आता सोहम सांगायला लागतो हे बघ म्हणजे मला एक कारण आठवलंय, लग्न करण्यासाठीच एक कारण मला आठवलेलं आहे. यावरती काजू म्हणते मला आता काहीच ऐकायचं नाहीये, तुझं कोणतंही कारण मला ऐकायचं नाही ना, तुझ्या कोणत्या कारणात मला पडायचं आहे. यावरती आता इकडे सोहम म्हणतो ऐक तरी, माझं कारण तरी समजून घे, माझं कारण समजलं तर तू या लग्नासाठी तयार होशील. यावरती काजू म्हणते अजिबात नाही. यावरती सोहम म्हणतो असं काय करतेस, आता बघतेस ना अद्वैत दादांनी कसं काय हे घर सोडवलं, त्याप्रमाणे कसं काय संगीता काकींना इकडे राहायला बोलवलं आणि त्याचप्रमाणे आपलं पण सुद्धा लग्न झालं ना की आपण सुद्धा तुझ्या आई वडिलांना घरी बोलवता येईल की. असं म्हटल्यावर ते इकडे आता काजू म्हणायला लागते आपण म्हणजे काय, आपण म्हणजे कोण. आता सोहम गडबडतो, अगं आपण म्हणजे तू म्हणतेस ना आपण तू कशी म्हणतेस, आपण हे केलं आपण ते केलं, म्हणजे तू संगीता काकींना आणि काकांना घरी आणू शकतेस. यावरती काजू चिडते आणि हे बघ
मला कुणीही कितीही काही सांगितलं ना तरी लग्न या बाबतीत माझं जे मत आहे ते मत काही मी बदलणार नाहीये आणि त्यामुळे तू या सगळ्यात काही पडू नकोस, तू या सगळ्यामध्ये मला काही सांगायच्या भानगडीत पडू नको, मी कुणाचंच काही ऐकणार नाही असं म्हणत काजू चिडलेली असते आणि आता ती काहीही ऐकण्यासाठी काहीही बोलण्यासाठी आता मात्र नकारच देत असते। आणि त्यावरती सोहम म्हणतो, अगं ऐक तरी। काजू म्हणते, तुझं म्हणणं मला काही ऐकायचं नाहीये आणि या सगळ्या तुझ्या भांडणामध्ये किंवा तुझ्या बोलण्यामध्ये मला पडायचंच नाहीये। सोहमला काहीच सुचत नसतं की ही पोरगी या सगळ्यामध्ये लग्न करणार तरी कशी, लग्न करून ही पोरगी आता मला मिळणार तरी कशी। काजू फोन कट करते। फोन कट करून आता काजू या सगळ्यामध्ये विचार करते की ह्या सोहमचं काय चाललंय, याला माझ्या लग्नाशी इतकं काय पडलंय। आणि सोहम विचार करत असतो काय मूर्ख मुलगी आहे। तोपर्यंत अद्वैत रूम मध्ये येतो। रूम मध्ये अद्वैत आल्यावरती इकडे आता कला पण रूम मध्ये असते। कला म्हणते, चांदेकर माझं एक काम करशील का। यावरती अद्वैत म्हणतो, मी आणि तुझं काम करायचं। यावरती कला म्हणते, हो चांदेकर माझं काम तू करायचं। अद्वैत म्हणाला, तू काय मी तुझं नोकर आहे का तुझी कामं करायला। कला म्हणते, का रे मी तुझ्यासमोर पंचपक्वान्नांचं जेवण ठेवलं त्यावेळेला तुला सुचलं नाही का की तू नोकर आहेस की मालक आहेस आणि मी तुझी नोकर आहे का। अरे मी तुला इतकंच काम सांगतेय की या सगळ्यामध्ये माझं एकच काम कर। अद्वैत म्हणतो, जा जा काय तुझं काम करणार नाही। कला म्हणते, ठीक आहे नाही करत तर मी नाव सांगायला चालले। अद्वैत म्हणतो, कोणाला, तुझ्या आईला ना, जा तुझ्या आईला जे नाव सांगायचं ते सांग, त्यांना माहिती आहे ना मी कसा आहे ते, त्यामुळे त्या काही तुझी बाजू घेणार नाहीत, त्या फक्त माझीच बाजू घेतील। माझी बाजू घेऊन त्या या सगळ्यामध्ये मला सपोर्ट करतील। यावरती कला म्हणते, वा इतका कॉन्फिडन्स का, पण मी माझ्या आईला तर नाव सांगायला चाललेलीच नाहीये। मी नाव सांगणार आहे ती म्हणजे माझ्या आजोबांना, म्हणजे तुझ्या आजोबांना। तुझ्या आजोबांना नाव सांगून या सगळ्यामध्ये मी तुझ्या आजोबांना आता तुझं नाव सांगते की तू माझ्याशी कसा वागतोयस, काय वागतोयस, मला काय करतोयस, हे सगळं मी तुझ्या आजोबांना सांगायला चाललेली आहे। असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो, थांब इतकी पण काही घाई करायची गरज नाहीये, या सगळ्यामध्ये इतकं पण काही करायची गरज नाहीये, मी आहे ना इथे, बोल काय काम हवे। यावरती कला म्हणते, काही नाही, कपाटातून मला या सगळ्यामध्ये फक्त आता माझी साडी आणि टॉवेल काढून दे। अद्वैत म्हणतो, का तुला घ्यायला काय झालं। त्यावरती कला म्हणते, काही नाही, तूच तर मला त्या कपाटाला हात लावू देत नव्हतास ना, तू कपाटाला हात लावू देत नाहीयेस, या सगळ्यामध्ये मला काही करू देत नाहीयेस, तर मात्र आता मी म्हटलं की तुझ्याकडूनच हे सगळं करून घ्यावं। मग अद्वैत दार उघडतो, कपाटातून आता मात्र तो साडी काढायला लागतो। त्यावरती तिकडे आता तो ज्वेलरी बॉक्स म्हणजे तो जो बॉक्स असतो तो खाली पडतो, बॉक्स खाली पडतो आणि या बॉक्समधून तो हार खाली पडतो। मग मात्र अद्वैत चिडतो, काय चाललंय हे सगळं, अगं तुला हार मी नीट जपून ठेवायला दिला होता, हा हार असा ठेवतेस। यावरती कला म्हणते, मी तर हार जपून ठेवला होता, जसा तू ठेवायला दिलास ना तसाच मी जपून ठेवला होता। यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो, मग या हाराला काय पाय फुटले का, या हाराला पाय फुटले आणि हा हार तुटला। हार तुटतो, त्याचं पेंडंट खाली पडतं, पेंडंट आता इकडे खाली जातं बेडच्या। मग कला म्हणते, नाही रे, तू जशा अवस्थेमध्ये तो हार दिला होतास तशा अवस्थेमध्येच तो हार मी ठेवला होता, मी काही त्याचं पेंडंट वगैरे तोडलेलं नाहीये। यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो, मग काय, मग त्या हाराला काय पाय फुटले, त्याला आपोआप ते पेंडंट तुटलं। कला म्हणते, हे बघ मी तुला सांगते ना, मला यातलं खरंच काही माहीत नाहीये काय घडलंय ते। मग दोघं जण ते तुटलेलं पेंडंट आता काढण्यासाठी येतात। दोघं जण एका साईडने अद्वैत एका साईडने कला, हे दोघं जण तुटलेलं पेंडंट शोधायला जातात, पण पेंडंट काही मिळत नसतं, कारण ते पेंडंट गेलेलं असतं कपाटाच्या खाली, म्हणजे पूर्ण बेडच्या खाली ते पेंडंट गेलेलं असल्यामुळे आता मात्र ते पेंडंट काही भेटत नसतं। मग आता इकडे दोघं जण या साईडनी त्या साईडनी पेंडंट शोधण्याचा काम करत असतात आणि त्याच वेळेला आता मात्र अद्वैत चिडतो, काही करून ते पेंडंट काढतो आणि तो कलावरती रागवतो, हे बघ तुला जर का गोष्टी सांभाळता येत नाहीयेत तर तू जबाबदारी घेऊ नको, मला वाटलंच होतं की तू असं काहीतरी करशील। कला म्हणते, ठीक आहे, एक काम कर, तू हे सगळं घे, तू हे सगळं पेंडंट तुझ्या हातात ठेव आणि मला हे पेंडंट देऊ सुद्धा नकोस, हे बघ तू सगळं हे तुझ्याकडेच ठेवून दे। असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो, बरोबर आहे, दे इकडे, आता मी हे सगळं लॉकरमध्येच ठेवून देतो, तुझ्यावरती जबाबदारी टाकून मी खूप मोठी चूक केलेली आहे। असं म्हणत अद्वैत चिडतो, ते पेंडंट आणि आता ते हार ते लॉकरमध्ये ठेवण्यासाठी निघतो।
इकडे तोपर्यंत नैना विचार करत असते, काहीही करून मला या सगळ्यामध्ये तो हार मिळवायला पाहिजे. म्हणजे हाराची 22 लाख किंमत आहे. त्यातले सौरवचे 10 लाख रुपये देऊन मी माझा ते डायमंडचं नेकलेससुद्धा सोडवून घेईन. डायमंडचा हारसुद्धा माझा जो डायमंडचं जे रिंग त्याच्याकडे ठेवलेली आहे ती रिंग मी आता सोडवून घेईन. आणि ती रिंग सोडवून घेतल्यावरती मग मात्र मला माझ्याकडे सुद्धा 10 लाख रुपये उरतील आणि ते 10 लाख रुपयाचं मी काहीही करू शकते. तोपर्यंत तिकडे आता राहुल येतो. काय ग, कसला विचार करतेस? त्यावरती नैना म्हणते, काही नाही, विशेष असं काही नाही, असाच विचार करत होते. त्याच वेळेला राहुल काहीतरी काम करत असताना त्याच्या हातून खाली पडते तेच एन्व्हलप खाली पडतं, ज्या एन्व्हलपमध्ये आता ते रिपोर्ट असतात. नैना हादरते. ते रिपोर्ट आता मात्र खाली पडले आणि ह्याने पाहिले तर माझं काही खरं नाही असा विचार करत आता इकडे नैना ते रिपोर्ट उचलायला जाते. पण तोपर्यंत राहुलची नजर त्या रिपोर्टवरती पोहोचलेली असते. राहुलची नजर पोचते आणि आता इकडे नैनाचं सगळं भांडं फुटायला येतं. तोपर्यंत अद्वैतने कलाला बोलवलेलं असतं. इकडे ये, मी काय सांगतोय ते नीट ऐक. आणि असं म्हणत अद्वैतने आपल्या तिजोरीमध्ये एक मोठा पासवर्ड ठेवून जे लॉक लावलेलं असतं गोदरेजचं, ते लॉक तो आता कलाच्या समोर उघडतो. पण तिला काही पासवर्ड दाखवत नाही. तिला पासवर्ड न दाखवता तो आता ते लॉक उघडायला लागतो. ते लॉक उघडायला लागल्यावरती तो म्हणतो, हे बघ, हा जो बॉक्स आहे ना, हा बॉक्समध्ये मी आता हार ठेवलेला आहे. हा बॉक्स आहे ट्रान्सपरंट. त्यामुळे आता तुला ज्या वेळेला डिझाईन करायला लागेल त्यावेळेला हा हार तू अजिबात हातात नाही घ्यायचा. तुला डिझाईन बघायची आहे तर या बॉक्समधूनच बघायची. काहीही झालं तरी हा बॉक्सला उघडायचा नाही, त्या हाराला हात लावायचा नाही, म्हणजे या सगळ्यामध्ये हार आता खराब होणार नाही. काहीही झालं तरीसुद्धा हा हार आता अजिबात हातामध्ये घ्यायचा नाही. यावरती मग मात्र कला म्हणते, ठीक आहे, इतकं आहे ना तर तुझ्या हाताने तो हार ठेव. यावरती अद्वैत म्हणतो, ह्याला लॉक करू का? कला म्हणते, हो, करून टाक लॉक, पण तुझ्या हातानेच ठेव. माझ्या हातात हा हार दिलास आणि याला पुन्हा काही झालं तर याला मी जबाबदार नाही चांदेकर. ती पूर्णपणे तुझी जबाबदारी असणार आहे. यावरती अद्वैत म्हणतो, तू कशालाच जबाबदार नाहीस ग, तू फक्त बडबड करायलाच जबाबदार आहेस. यावरती कला ते लॉक लावते, त्याला चिकटपट्टी लावते आणि हार पूर्णपणे लॉक करून चावी आता अद्वैतच्या हातात येते. त्यामुळे आता कलावरती आरोप घेण्यासारखं काहीच उरलेलं नसतं. कारण ना कलाला गोदरेजच्या लॉकचा पासवर्ड माहिती असतो आणि ना तो हार आता कला आपल्या हातात घेणार असते. आणि त्यामुळे आता मात्र नैनाने जरी चोरी केली तरी सुद्धा कलावरती कोणत्याही प्रकारचा आळ येणार नसतो. आणि त्यामुळे आता इकडे लगेचच नैना कला विचार करते, याचं काय आहे, म्हणजे ह्याला काही मी चोर वाटले का? इतका हा हार लॉकमध्ये ठेवलाय तो, म्हणजे इतकं काय आहे, मी ह्या हाराची चोरी केली असती का? आणि इतकंच होतं तर माझ्यावरती जबाबदारी सोपवण्याची याला काही गरज पण नव्हती. याने का माझ्यावरती सगळी जबाबदारी सोपवली? माझ्यावरती जबाबदारी सोपवून या सगळ्यामध्ये याला काय सिद्ध करायचं होतं? की मी कशी बेजबाबदार आहे, मी कसं हार सांभाळू शकत नाही हे सिद्ध करायचं होतं? नाही, या सगळ्यामध्ये आता मला काहीतरी करायला पाहिजे, ह्याचं जरा अतीत चाललंय असा कला विचार करते. आणि मी नाही डिझाईन करणार या सगळ्याचं, याला नाही, याचा माज उतरवायलाच पाहिजे. तोपर्यंत रात्रीच्या वेळेला दोघांच्यात पुन्हा भांडणं सुरू होतात. दोघं जण पुन्हा भांडायला लागतात. भांडता या सगळ्यामध्ये दोघं जण आता मात्र इकडे या टोकाला पोचतात. आणि आता कला सांगते, बघ, तुला इतकं इरिटेट होते तर कानामध्ये बोळे घालून झोप तू. हे दोघांची भांडणं चालू असताना संगीता ही भांडणं पाहते आणि आता ती सांगायला लागते, हे बघ रॉकेट, दाजी आणि कला या दोघांच्या मधली भांडणं आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत. काहीतरी कर, पण या दोघांच्या मध्ये जी काही भांडणं चाललेत ती आपल्याला सोडवायची युक्ती करायलाच पाहिजे. आता दोघं जण काहीतरी युक्ती करणार असतात. तोपर्यंत कला आणि अद्वैत ह्या दोघां जण झोपलेले असताना कला अद्वैतला काही झोपू देत नसते. ती अद्वैतला इकडून तिकडून सारखी त्रास देत असते. या सगळ्यामध्ये त्याला त्रास देण्यासाठी इकडून तिकडून कुरघोडी करत असते. अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं? कला म्हणते, मी काही नाही केलं चांदेकर, तू झोप निवांत, तू उगाच मला कशाला त्रास देतोयस? असं म्हणत दोघं जण भांडत असतात, आरडत असतात, ओरडत असतात. इकडे नैना हार चोरी करण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचा प्रयत्न फेल होणार असतो. कारण या सगळ्यामध्ये हार एकदम सिक्युरिटीमध्ये ठेवलेला असतो. आणि आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे इकडे